मित्रांनो नमस्कार, मी प्रकाश पोहरे। काय सध्या कर्जमाफीची वाट बघताय का? पण सरकारने तर जाहीर केलंय ना की कर्जमाफी मिळणार नाही, 2-3 वर्ष मिळणार नाही। कारण निवडणुकीत यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यास तुमचं कर्जमाफी करू, पण तुम्ही म्हणतात ना त्याला की लबाडाचं अवतन जेवल्यावर खरं। प्रचिती आली ना त्याची, सत्ता मिळाली, मग आता ते काही विचारायची गरज नाही आहे ना। यांच्याकडे बाकी सगळ्या गोष्टींसाठी पैसे आहेत, कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग द्यायला पैसे आहेत, खासदार आमदारांचे 28% पगार वाढवून दिले त्याच्यासाठी पैसे आहेत, पण तू शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाहीत। मुळामध्ये आमच्यावर कर्ज का झालं? कारण आमच्या सोयाबीनला भाव नाही मिळाला, 3-3.5 हजार रुपये भाव मिळाला, कापसाला भाव मिळाला 6-6.5 हजार 7,000 रुपये। आमच्या कापसाला जर 10,000 भाव मिळाला असता, 12,000 भाव 3 वर्षा अगोदर आम्ही घेतलेला आहे। सोयाबीनला जर 10,000 भाव मिळाला असता, 50 क्विंटल सोयाबीनला जर समजा आम्ही विकलं असतं 10,000च्या भावात 5 लाख मिळाले असते। आज आम्ही काय भावाने विकतोय ते तर फक्त 3,500 50 क्विंटल, म्हणजे आम्हाला पैसे किती आले त्याचे तुम्ही लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने जर आम्हाला सोयाबीनच्या विक्रीवरच जर आम्हाला जवळपास 3-3.5 लाख रुपये जर कमी मिळालेले आहे, तर आमचं कर्ज 1,00,000-1,50,000 रुपयाचं आहे। आम्हाला जर भाव मिळाला असेल, या चोट्ट्यांचे पैसे आम्हाला हवे कशाला होतील? कर्जमाफी पाहिजे कशाला? माफी म्हणजे काय? आम्ही गुन्हेगार आहोत की चोर आहोत? मित्रांनो एक लक्षात घ्या, कर्जमाफी मिळणे हा आमचा हक्क नाही, तर हा आमचा कायदेशीर लढा आहे। कारण असं आहे की यांनी आमचे भाव पाडले, विदेशातून आयात केली, कापसाची आयात केली, विदेशामध्ये धान्य पाठवायला मना केली, कांद्यावर सगळ्या गोष्टींवर निर्यात बंदी लादली, त्याचे हे दुष्परिणाम आहेत। त्याच्यामुळे कर्जमाफी हे नाही, यांचा बाप देईल एवढं मी तुम्हाला सांगतो। मात्र याकरता आता कायदेशीर लढा द्यावा लागेल। असं आहे, रडल्याशिवाय आईसुद्धा दूध पाजत नाही मुलाला। तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जोपर्यंत कायदेशीर लढा, म्हणजे हा एक फॉर्म आहे, मी तुम्हाला दाखवतोय, हा बघा, हा फॉर्म मी एक तयार केलेला आहे। याचं नाव काय आहे? मागेल त्यालाच आणि गरज त्यालाच कर्जमाफी अंतर्गत योजना काढली आहे मी। आणि त्याच्यामध्ये कर्ज मागणी किंवा आपण कर्ज भरलं असेल 31 मार्चला, तर मग बँक कर्ज भरणा वापसी अशी मी ही योजना काढलेली आहे। त्यामुळे आपल्याला हे फॉर्म भरून द्यायचे आहेत कलेक्टरकडे आणि त्याचा पूर्ण डेटा तयार करून आपल्याला तो मुख्यमंत्र्याकडे पाठवायचा आहे। हायकोर्ट यांनी जर दिलं तर ठीकच आहे, नाही तर आपण हायकोर्टमध्ये याचं जनहित याचिका दाखल करू, त्याची तुम्ही चिंता करू नका। आणि ही कायदेशीर लढाई आहे आपली, हे नाही यांचा बाप दे एवढं मी तुम्हाला सांगतो। मात्र गरज कशाची आहे? तर हे सगळे फॉर्म भरणे, त्या कलेक्टरला देणे, तहसीलदाराकडे देणे। लाखांनी जर फॉर्म यांच्याकडे जमा झाले, हा नाही याचा बाप देईल एवढं मी तुम्हाला सांगतो। मात्र कमीत कमी एवढी जागरूकता दाखवा की हे फॉर्म भरा। या फॉर्मसाठी तुमच्या गावातील जे कोणी माझ्या संपर्कातली लोक असतील त्यांना सांगा, त्यांच्याकडून ते फॉर्म बोलावून घ्या, पुस्तकं बोलावून घ्या। एक आपण 25 तारीख ठरवली आहे, 25 एप्रिल, त्या दिवशी सगळे फॉर्म आपल्याला जमा करायचे आहेत कलेक्टर ऑफिसमध्ये। वाटलं तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हे ची तयार करा, फॉर्म घेऊन जा आणि याची एक सिस्टीम तयार करा। त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्ट शिस्तबद्ध रीतीने झालं पाहिजे एवढं एक समजून घ्या। आणि त्या दृष्टिकोन तुम्हाला गरज वाटत असेल तर काही लोकांचे नंबर मी याच्यामध्ये टाकतो, त्या लोकांना तुम्ही संपर्क साधा। मला शक्य असल्यास मी तुमच्या गावामध्ये येईल किंवा तुम्ही 4-5-10 गावं मिळून एखाद्या गावामध्ये सभा ठेवा, कारण प्रत्येक गावामध्ये येऊन प्रत्येक माणसाला भेटणे शक्य नाही आहे। मात्र एखादी तुम्ही या संदर्भात ही चळवळ म्हणून राबवल्याशिवाय होणार नाही आहे। तर त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला विनंती करतो की जागरूकता दाखवा। अहो 3% असलेली कर्मचारी मंडळी, त्यांनी न मागता 8वा वेतन आयोग मिळत आहे। आमदार खासदारांचे पगार 28% भत्ते वाढवून मिळतात आणि तुमचे हक्काचे पैसे जर मिळवायसाठी जर तुम्हाला लढा द्यायचा नसेल तर मग मी तुम्हाला मदत करू शकत नाही। तुम्हाला जर हे सगळं पाहिजे असेल, माझं ट्रॅक रेकॉर्ड तुम्हाला माहीत आहे, मी 2007 साली मनमोहन सिंग पंतप्रधान यांना भेटून 72,000 कोटीची कर्जमाफी तुम्हाला घर बसल्या मिळवून दिली होती, लक्षात घ्या। आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला जर असं वाटत असेल की माझं या संदर्भामध्ये तेवढा अभ्यास आहे, मी तेवढं करू शकतो, माझा 6 एप्रिलचा लेख आपण जरूर वाचा। त्या लेखाचं हेडिंग आहे झक मारा मात्र कर्जमाफी जाहीर करा। तर तो लेख वाचा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून येतील। जमलं तिथं तुमच्या गावामध्ये एखादी सभा ठेवा आणि निश्चितपणे मी या सगळ्या संदर्भामध्ये विवेचन करायला येईल। मी माझ्या ऑफिसला किंवा इथेही बसलेला असतो माझ्या शेतावर, तिथेही तुम्ही येऊ शकता, मला फोन करू शकता किंवा मी जे नंबर दिले आहेत त्या लोकांशी संपर्क करून आपण या सगळ्या संदर्भात नियोजन करा एवढं आपल्याला बोलतो। नमस्कार, धन्यवाद।